नमस्कार. अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे आषाढी एकादशी. तर आज आपण बनवूया मस्तपैकी साबुदाणा वडी. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तो स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेतलेला आहे. आणि एक अर्धा तास आपण हा पाण्यामध्ये भिजत घालूया. इथे कुकरला बटाटे शिजवून घेतलेले आहेत. 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे बटाटे छान मऊसर शिजली जातात. इथे आता बटाट्याचं साल काढून घेऊया आणि तो किसणीच्या साहाय्याने छान असा बारीक किसून घेऊया, जेणेकरून वड्यांना त्याचं बाइंडिंग छान होईल. अशा प्रकारे हे किसून घेतलेलं आहे. इथे मी 1 वाटी शेंगदाणा छान असे भाजून घेतलेले आहेत आणि त्याची पावडर करून घ्यायची. एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही, मध्यम असे आबडधोबड वाटून घ्यायचे. आता आपला साबुदाणा अर्धा तास होऊन गेलेला आहे. तो कसा छान बघा, पूर्ण पाणी शोषून घेतले आणि छान आपला साबुदाणा मऊसर झालेला आहे. आता इथे आपण वड्याचं बॅटर करायला घेऊया. साबुदाणा भिजवलेला, कोथिंबीर, कढीपत्ता, शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा जिरा, बटाटा घालूया, साखर, मीठ आणि थोडेसे जिरे आणि ती पाव चमचा. आता हे सगळे आपण मिश्रण एकजीव करून घेऊया. सगळं छान एकजीव करून घ्यायचं. मी इथे मिरची घातलेली नाही आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. माझ्या घरी लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे ते सुद्धा हे वडे आवडीने खातात, त्याच्यामुळे मी इथे मिरची घातलेली नाही आहे. आपलं आता मिश्रण छान असं एकजीव करून झालेलं आहे. आता आपण वडे बनवायला घेऊया. मेंदू वड्याचा आकार द्यायचा वड्यांना. छान आणि मस्त होतात वडे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझ्या रेसिपी तुम्ही कुठून पाहता, कुठल्या शहरातून पाहता ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील. आणि एक जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. छान असे हे वडे करून घेऊया. इथे आपले आता वडे वळून झालेले आहेत. अशा प्रकारे बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेलामध्ये हे वडे सोडून द्यायचे सावकाश. तुम्ही झाऱ्यावर घेऊन सुद्धा त्यामध्ये सोडू शकता. आता आपले एक बाजू वड्यांची शिजलेली आहे, ते आपण चमच्याच्या साहाय्याने एक उलटपालट करूया. उलटपालट करून आपले हे वडे तयार आहेत. आता हे काढून घेऊया. छान असे टम्म फुगलेत बघा वडे. नक्की करून बघा, खूप छान होतात. आपण गोल वडे पण करू शकतो किंवा आप्पे पात्रामध्ये बॉलच्या आकाराचे पण आपण बनवू शकतो. तुम्हाला जसे योग्य वाटतील तसे तुम्ही बनवा. इथे छान चटणी बनवलेली आहे, खोबऱ्याची चटणी, दही आणि हे गरमागरम वडे. बेत छान आहे की नाही उपवासाचा? तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. खूप छान आणि खुसखुशीत हे वडे होतात. झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. पुढच्या रेसिपीला लवकरच भेटू. नमस्कार.